बारामतीनंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांसाठी प्रतिष्ठेची जागा ठरली असेल तर ती शिरूरची जागा। मावळ पट्ट्यातल्या या महत्त्वाच्या आणि बैलगाडीच्या शर्यतीसाठी चर्चेत राहिलेल्या मतदारसंघातला राजकीय पट आता आपण जाणून घेऊयात। पुणे जिल्ह्यातला आणखी एक चर्चेत राहणारा मतदारसंघ म्हणजे शिरूर लोकसभा मतदारसंघ। 2009च्या मतदारसंघ पुनर्रचनेनुसार हा मतदारसंघ अस्तित्वात आला तेव्हापासून सलग दोनदा शिवसेनेच्या शिवाजीराव आढळराव पाटील यांनी या मतदारसंघातून विजय मिळवला। 2019ला मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल कोल्हे यांनी त्यांच्या विरोधात विजय मिळवत हा मतदारसंघ पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळवून दिला। याही वेळी हे दोघंच परस्परांविरोधात उभे आहेत, मात्र दोघंही राष्ट्रवादीच्या दोन वेगवेगळ्या गटांकडून। इथले जुने जाणते नेते म्हणून शिवाजीराव आढळराव पाटील अजित पवार गटाकडून निवडणूक लढवत आहेत, तर तरुण तडफदार अशी इमेज असलेले अभिनेते आणि नेते अमोल कोल्हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून आपली खासदारकी कायम ठेवण्यासाठी रिंगणात उभे आहेत। त्यामुळे ही लढतही पवार विरुद्ध पवार अशी झाली आहे। प्रतिष्ठेचा आणि आकर्षक असा सामना म्हणून याकडे पाहिलं जात आहे। वंचित बहुजन आघाडीनं इथं आफताब अनवर शेख यांना उमेदवारी दिली आहे। असं असलं तरी इथं दुरंगी सामना होण्याचीच अधिक शक्यता आहे। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांनी शरद पवार यांच्यासोबत राहणं पसंत केलं, तर याच मतदारसंघातले पवारांचे जुने आणि जवळचे सहकारी दिलीप वळसे पाटील यांनी अजित पवार यांना साथ देण्याचा निर्णय घेतला। महाविकास आघाडीच्या जागा वाटपात शरद पवार यांच्याकडेच हा मतदारसंघ राहिल्यानं डॉक्टर अमोल कोल्हे यांना उमेदवारी मिळणं निश्चित होतं। महायुतीतून ही जागा अजित पवार यांच्याकडे गेली। त्यांच्यासाठी मात्र कोल्हे यांना टक्कर देऊ शकेल असा उमेदवार शोधण्याचं आव्हान होतं। अखेर महायुतीच्या घटक पक्षांमध्ये चर्चा होऊन शिवसेनेचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांना राष्ट्रवादीत घेऊन उमेदवारी देण्याचा निर्णय झाला। खरं तर शिवाजीराव आढळराव पाटील मूळचे राष्ट्रवादीचेच, दिलीप वळसे पाटील यांचे एकेकाळचे घनिष्ठ मित्र मात्र नंतर दुरावलेले। पण आता पुन्हा अनेक वर्षांनी या मैत्रीला उजाळा देत शिवाजीराव आढळराव पाटील राष्ट्रवादीकडून उभे आहेत। या मतदारसंघात आंबेगाव, जुन्नर, खेड आणि शिरूरमधून कोल्हे यांना तर हडपसर आणि भोसरीमधून शिवाजीराव पाटील यांना मताधिक्य मिळालं होतं। आता मात्र बदललेल्या समीकरणात जुन्नर, आंबेगाव आणि खेडमध्ये अजित पवार समर्थक आमदार आहेत, तर शिरूर आणि हडपसरचे आमदार अमोल कोल्हे यांच्यासोबत आहेत। भोसरी मतदारसंघ भाजपाकडे आहे। या मतदारसंघाचा बराचसा भाग ग्रामीण असला तरी खेड, चाकण, भोसरी, रांजणगाव यासारख्या औद्योगिक क्षेत्रामुळे हा मतदारसंघ आपल्याकडे कसा राहील यासाठी सर्वांचाच प्रयत्न असणार आहे। कांदा उत्पादक शेतकरी इथं मोठ्या प्रमाणावर आहेत। आपल्या मालाला योग्य भाव मिळावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे। छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज अशा भूमिकांमुळे लोकप्रिय झालेले अभिनेते आणि नेते डॉक्टर अमोल कोल्हे यांना पुन्हा जनता निवडून देते की दांडगा जनसंपर्क आणि इतक्या वर्षांचा राजकीय अनुभव असलेले शिवाजीराव आढळराव पाटील इथं सरस ठरतात, हे बघणं रंजक असेल।